हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ थोडासा संवेदनशील आहे, जो की तुम्ही थंबनेल मध्ये पाहून आलेलेच असाल. तर एका अतिशय ज्ञानी व्यक्तीने कमेंट मध्ये सांगितलं होतं की मत्स्य पुराणामध्ये तुमच्या ब्रह्मदेव व तुमच्या सरस्वती देवी यांच्यातील जे पण काही संबंध सांगितलेत ते काय आहेत. तुम्ही कारण का त्यांनी मनुस्मृती आणि पराशर स्मृती हा व्हिडिओ पाहिला, त्यांना ते काही पचलं नाही आणि त्यांना पचलं नाही मग विद्वान व्यक्तीला प्रत्युत्तर देऊयात. तर मत्स्य पुराण, कुर्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीमद भागवत पुराण आणि जे पण काही ब्रह्मांड पुराण आहे इत्यादींमध्ये देखील ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला छोट्या प्रमाणात का होईना पण आढळतो. आणि हा जो काही उल्लेख आहे हा असाही आहे की माता सरस्वती ह्या ब्रह्मदेवांच्या यज्ञ साक्षिणी सुद्धा आहेत किंवा यज्ञ सहकारी सुद्धा आहेत. म्हणजे की यज्ञ करत असताना ज्या वेळेला ब्रह्मदेव विविध यज्ञ करत आहेत त्यावेळेला त्या त्यांच्या सहचारिणी म्हणजे त्यांच्या पत्नी म्हणून तिथं बसलेल्या आहेत, त्या त्यांची मदत करत आहेत. अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं वाचायला भेटतं. मात्र आता जे माता सरस्वती आणि ब्रह्मदेवांच्या नात्याला थोडासा डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. ब्रह्म आणि ब्रह्मा या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जसं शीख संप्रदायामध्ये ज्या पद्धतीने बोललं जातं एक ओंकार, त्या पद्धतीने आपण हे उदाहरण पुढे नेऊयात. तसंच आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील बोललं गेलेलं आहे की ओंकार हे एकमेव आहेत. परब्रह्म, परमात्मा, परमपिता हे एकच आहेत. त्यांच्यापासूनच अनेक सृष्ट्या निर्माण झाल्या. त्यांच्यापासूनच त्रिदेव, त्रिदेवी आणि इतर देवता निर्माण झालेले आहेत. आपण ब्रह्म आणि ब्रह्मा या दोघांनाही मिक्सअप केलेलं आहे आणि त्या कारणाने आपल्याला हा गैरसमज तयार होतो. आता हे लक्षात ठेवायचं की ब्रह्मा हे जे आहेत हे एक पद आहे, ज्याच्यावरती चतुर्मुख ब्रह्मा ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव हे तिथं विराजमान आहेत. मात्र परब्रह्म किंवा ब्रह्म हे ते आहेत ज्यांच्यापासून सृष्टी निर्माण झाली, जे निर्गुण निराकार आहेत, ज्यांचा अंत कधीच होणार नाही. मात्र ब्रह्मदेवांचा अंत होणार आहे, त्यांना मृत्यू आहे, त्यांना लयाला जावं लागतं. त्याच पद्धतीने भगवान विष्णू हे सुद्धा विष्णू हे पद आहे, ते नाव नाही. नारायण हे नाव आहे. तसंच रुद्र हे देखील एक पद आहे आणि शिव हे त्यांचं नाव आहे. हे लक्षात ठेवायचंय. त्या पद्धतीने आपल्याला कार्य करायचे, त्या पद्धतीने आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्यामुळे नारद मुनी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला विष्णू विष्णू नाही करत, तर ते काय म्हणतात नारायण नारायण, कारण ते नामजप करत आहेत श्रीहरी विष्णूंच्या मूळ नावाचा. विष्णू हे पद आहे. तसंच ब्रह्मा हे देखील पद आहे. श्रीमद भागवत पुराण आहे, त्या श्रीमद भागवत पुराणामध्ये जो उल्लेख आहे की ब्रह्मदेवांच्या मुखातून जे माता सरस्वती त्या प्रकट झाल्या, तर हे लक्षात ठेवायचे प्राकट्य होणे आणि जन्म देणे यामध्ये खूप अंतर आहे. तुम्ही जर काही एखादी मूर्ती हाताने तयार केली तर ते तुमचं बाळ म्हणून तुम्ही सिद्ध नाही करू शकत किंवा ते तुमचं बाळ नसणार आहे. तर त्याच पद्धतीने की जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला जन्म दिला, स्वतः मधनं वेगळं केलं, त्यावेळेला ते तुमचे कोणतरी लागतात, तुमचे मुलगा किंवा मुलगी हे तुमचे ठरू शकतं. मात्र ज्या वेळेला तुम्ही ते तयार करताय एक वेगळ्या पद्धतीनं, त्यावेळेला त्याचा संबंध येत नाही तुमच्यासोबत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आता आजपासून की ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांच्यातील संबंध हा अतिशय पवित्र आहे आणि आपले धर्मशास्त्र जरा नीट वाचा, त्याच्यानंतर टीका करायला या, त्याशिवाय टीका करू नका. आणि जर का जास्त चॅलेंज करण्याची इच्छा असेल तर मला करण्यापेक्षा किंवा माझ्यासारख्या अनेक गुरुजींना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट शंकराचार्यांकडे जावा, कारण माझ्यापेक्षा किंवा इतर गुरुजींपेक्षाही सर्वात सुंदर उत्तर तुम्हाला तेच देऊ शकतील. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा एकदा असाच एखादा व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत हरिओम.